एक महत्त्वाची घडामोड आहे। मंत्रालयाबाहेर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे। तर खबरदारी म्हणून मंत्रालयाबाहेर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। बॅरिकेटिंग करण्यात आले। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, दृश्य आपण पाहतो आहोतच, अपडेट्स काय आहेत? गेलं तर गेल्या 5 दिवसांपासून मराठ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो की मंत्रालयाच्या बाहेरचा संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं की आंदोलक जे आहे ते ठिकठिकाणी जाऊन आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। मुंबईतील इतर परिसरामध्ये जे आहे ते घोषणाबाजी करण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं आणि हेच आंदोलक मंत्रालयापर्यंत, ज्या ठिकाणी राज्याचा गाडा हाकला जातो, ज्या ठिकाणी काम केलं जातं त्या तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी संपूर्ण मंत्रालयाचे जे आजूबाजूचे रस्ते जे आहेत ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। कारण की मराठा आंदोलक या ठिकाणी जर पोहोचले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पहिल्या 2 दिवसामध्ये जे आहे ते येऊन गेले होते, परंतु हे मंत्रालय जे आहे ते सुट्टीच्या कारणानिमित्त बंद होतं। परंतु कालपासून आपण पाहतोय की मंत्रालयाच्या आजूबाजूचे रस्ते जे आहेत ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। मी मंत्रालयाच्या अगदी बाजूला उभा आहे। बाजूच्या मध्यभागी आपण पाहू शकतो की कुठल्याही वाहनांना जे आहे ते या ठिकाणी जाण्यासाठी मनाई करण्यात येते, कारण की संपूर्ण रस्त्यांवरती जे आहे ते बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे, संपूर्ण रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्याचसोबतच मंत्रालयाच्या बाजूलाच अनेक मंत्र्यांचे बंगले देखील आहेत। या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या भोवती देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्याचसोबतच मंत्र्यांच्या बंगल्यांचे गेट जे आहेत, ते मुख्य द्वार जे आहेत ते देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत, कारण की मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच निवृत्ती, नक्कीच।